एक शहाणा असतं, एक शानं खा म्हणलं की खातं, शाळेत जा म्हणलं की जातं, सगळं ऐकतं. दुसरं माणसं बघून मुदाम करतो. ती पाहुणा आल्यावर उड्या मारतो. त्याला माहित आहे माणसात काय करते, ती जातो खात्याली करते ते काय, पाहुणा गेल्यावर झपकं का खाणं होईना, ती माणसात मजा करून घेतो महाराज. बरं का लय अवघड आहे. आता दोनात एवढी तरा, 61 किती असून नारदी म्हणली एक खातं, एक उठतं, एक बसतं, एक झोपतं, एक बुततं, एक असली जनावर सांभाळण्यापेक्षा मेलेला बरा. रातच उठली, कुंडात उडी मारली, जीव दिला, मिली नाही, जागेवर आली, शिंडी शिंडी पुन्हा लुगड्यातलं धोतरा. नारद म्हणलं सुटलो काय की, पुन्हा काहीतरी व्हायच्या आधी पटविना पाण्याच्या बाहेर, हातात विना, गळ्यात विना, हातात चिपळ्या, नारायण नारायण नारायण. रुक्मिणी आईसाहेब दारातच हार घेऊन उभा होत्या. नारदराव, कशाचा नारदराव, रावच राहिला नव्हता नारद. आईसाहेब आईसाहेब आईसाहेबच बरे. पण मी काय म्हणतो, चुकलं होतं तर तोंडानं सांगायचं, लय चुकलं होतं 2-4 हाणायच्या. 61 बाळात पण तेवढी वाऱ्या काळा लय सोसलं ग. रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या तुमचा रोग सांगून बरा होणार यातला नव्हता. तुम्हाला 440चा व्होल्टेज नाही, 1000 व्होल्टेजच द्यावा लागत होता. मला वाईट नारदांचं वाटत नाही, तुमचं वाटते. त्या बिचाऱ्या नारदांचं एकदा चुकलं तर त्यांना एवढं भोगावं लागलं. तुम्ही पुरीचा डीपी दिसला तरी झुम करू करू झुम करू झुम करू. काय होणार आहे तुमचं देव जाणे. तुम्ही चौकात बसून ही कुणाली बघ, तिकडून गेली बघ, माझी हिची कंबर अशी, हिचा खांदा असा, हिचा बांधा असा, हिचे डोळे असे. तुमचं अर्ध आयुष्य तर कचकच कांद्यात गेलं. कसं होणार आहे तुमचं. काळजी करू नका, आम्ही हे ना मागे झाले पाहू, पुढे जामीन आहे तुका. आता जे झालं ते झालं, इथून पुढे नजर थांबावी. आवडे हे रूप गोजिरे पाहता लोचन. जेव्हा तू सत्य वाटशील त्या दिवशी माझी अवस्था वेगळी असेल. पण जोपर्यंत मला तुझी आवड लागत नाही तोपर्यंत कल्पनेची माझी अवस्था वाईटच असते. किती अधिकार असावा, किती मन मोठं असावं, काय सांगावं. तेवढी सुंदर स्त्री तुकोबारायांनी बघितली, पण मनामध्ये जराही वाईट विचार आला. तुम्ही विषयाकडे आलात का. आपला विषय कुठून निघाला होता, जगद्गुरु तुकोबारायांनी सुंदर स्त्री बघितली, तिथून विषय निघाला होता. एवढी सुंदर स्त्री बघूनही त्यांच्या मनामध्ये जराही कपट किंवा जराही वासना आली नाही. तेवढ्या सुंदर स्त्रीला बघून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माय आमच्या दारात कशाला ग. त्या मुलीने सांगावं, तुकोबा पंचकृषीने सांगितलं फार मोठं मन आहे म्हणे तुमचं. जगद्गुरु आहात म्हणे तुम्ही. कमी वयात लग्न झालं आणि कमी वयातच नवरा साथ सोडून गेला. नवरा गेला याचा कलंक सासरच्या मंडळीने माझ्या मस्तकी मारला. उलट्या पायाची, करंटी, कलंकित, अलक्ष्मी अशा शब्दांच्या कितीतरी भडीमारांनी माझं काळीज फोडून त्यांनी मला घराच्या बाहेर काढलं. एकटी असते तर जीवही दिला असता, पण तुकोबा हातात 1 वर्षाचं लेकरू होतं. विचार केला आपण जीव द्यावा तर ज्याला बाप ना माय, जिथे आपली मायबाप सांभाळायची सामर्थ्य त्या जंजात नाही, ते आपलं लेकरू काय सांभाळणार आहे. आजपर्यंत जगले ती फक्त लेकरांकडे बघून जगले तुकोबा. फक्त त्या लेकराच्या तोंडाकडे बघायचंय आणि विचार करायचे याला माझ्याशिवाय कोणी नाही, मला जगल्याशिवाय पर्याय तर मागेच जीव दिला असता. पण तरणीबाई म्हटलं की तिचं पोट भरलंय का नाही हे समाजाला दिसत नाही, पण बाई तरणी म्हटलं की तिच्या साडीतनं उघडं पडलेलं शरीर समाज नजर भरून बघितल्याशिवाय राहत नाही. माझ्या पोटांची भूक कुणाला दिसली नाही, पण प्रत्येकाने त्याच्या वासनेची भूक मात्र माझ्याकडे बघून भागवली. आजपर्यंत पावित्र्यानं जगले, स्वाभिमानानं जगवलं या लेकराला. त्याला एकच शिकवलं, लाचारीच्या पुरणपोळीपेक्षा स्वाभिमानाची शिळी भाकरी तुला जास्त समाधान देणार आहे.
पण लेकराचं पोट भरता भरता स्वतःचा हव्यास पुरवता आला, स्वतःची हाऊसमौज करता आली. एकच लुगडं घरातून बाहेर पडल्यापासून घातलंय, जीर्ण झालंय, ते फाटलंय बऱ्याच ठिकाणी. तुम्ही आईबाप आहात म्हणे आणि आईकडे मागायला लाजायचं नसतं म्हणून मागते तुकोबा. पोटासाठी काही नको, पण बहीण म्हणून अंग झाकण्यासाठी घरात साडी असेल तर द्या. तुकोबांनी विचार केला नाही. बायकोचं लुगडं कणगीवरचं घेतलं आणि त्या बाईच्या पदरात टाकलं. तुकोबाला माहीत नसेल का आपली बायको एकाच लुगड्यावर संसार करते? नवऱ्याला माहीत नसतं का? सगळं माहीत असतं, तो दाखवत नाही. फक्त संत कोणाला म्हणावं दादा, स्वतःचा संसार उघड्यावर जरी पडला तरी समाजाच्या सुखाची जी सामर्थ्याने जाण ठेवतात. स्वतःचा संसार उघड्यावर पाडला तरी पुढच्याच्या संसार झाकायचं सामर्थ्य ज्यांच्यात असतं ना, त्यांना संत म्हणायचं. त्या जगद्गुरु तुकोबांनी त्या बाईचं अंग झाकायला स्वतःच्या बायकोचं एकुलतं एक लुगडं तिच्या पदरात टाकलं. व्हावे तया कुळा. आम्ही त्यांच्यासाठी आयुष्य मागतोय, या विचारांसाठी आयुष्य मागतोय, या दानभूमिकेसाठी आयुष्य मागतोय. आम्ही फार सुंदर परंपरेतले लेकरं आहेत. आम्ही त्या परंपरेची जाण ठेवण्यासाठी त्या परंपरेचं आयुष्य मागतो. नामदेवरात ते सांगतात, हेच ऐकत आलो आजपर्यंत ज्ञानोबा तुकोबांचं. म्हणून मी सामर्थ्याने परमात्मा तुझ्याकडे कधी काही मागणारा न मागणारा व्यक्तिमत्व आज तुझ्याकडे वैष्णव या अधिकाराने मागतो. हे विचार, ही भावना, हे मोठेपण ज्या कुळामध्ये आहे त्या कुळाच्या प्रत्येकाला सामर्थ्यानं आयुष्य असावं अभंगाचं. अकल्प आयुष्य मागित या कुळा, 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 आयुष्य मागित या कुळा, अकल्प आयुष्य मागित या कुळा, अकल्प आयुष्य मागित या आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भागत या कुळा, अकल्प आयुष्य भावित या कुळा, आयुष्य हरीचा दासा माझिया सकळा, हरीचा दासा सकला हरीचा दासा, कल्पनेची बाधा हो कवने काळी, 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 हो कवने काळी, कल्पनेची बाधा